वांद्रे पूर्व इथल्या शासकीय वसाहतीमधल्या गाळेधारकांना कुर्ला, भांडूप, मालाड, मालवणी या ठिकाणी गाळे देण्यात आलेले आहेत. मात्र हे गाळे पहिल्या मजल्यावर देण्यात आले असून काही गाळ्यांमध्ये बिल्डर आणि एसआरए यांच्यामध्ये वाद असल्यामुळे दोघांकडूनही कुलूप लावण्यात आलेलं आहे. मात्र हे गाळे स्वीकारण्यास वांद्रे परिसरातल्या या गाळेधारकांनी नकार दिलाय. आम्हाला वांद्रेमध्येच जवळच्याच परिसरात नवीन गाळे दिले जावेत अशा प्रकारची मागणी त्यांनी केली आहे. याचा आढावा आमचे प्रतिनिधी स्वप्नील जाधव यांनी घेतला. आपण पाहूया. काय सांगाल, तुम्हाला दुकानांचं वाटप करण्यात आलंय, मात्र पहिल्या मजल्यावर ते आहेत आणि त्या ठिकाणी काही समस्या सुद्धा आहेत. विषय असा आहे की आम्ही व्यावसायिक गाळे आमचे आणि आम्हाला पहिल्या माळ्यावरती त्यांनी निवासी गाळे दिलेले आहेत. हॅलो, आणि ते दूर ठिकाणी दिलेले आणि एकदम निकृष्ट दर्जाचे आहेत. तिथे काय बिझनेस होणारच नाही आमचा. आणि दुसरी गोष्ट, आम्ही ऑब्जेक्शन जे दिलेले आहे मुळात सर्वेला, ते प्रलंबित असताना त्याचं निरसन त्यांनी केलेलं नाहीये व जास्तीत जास्त लोक अपात्र आहे. 135 पैकी फक्त 15 लोकांना त्यांनी पात्र केलेलं आहे प्रारूपमध्ये. आणि नंतर त्यांनी जे ॲग्रीमेंट दिले त्या ॲग्रीमेंटमध्ये म्हटलंय की तुम्ही हे ॲग्रीमेंट करायचं व तुम्ही जर 15 दिवसात पात्र झाला नाहीत तर तुम्हाला तो गाळा खाली करावा लागेल. मग उपयोग काय आहे त्याचा? आमच्याकडे पुरावे असतानाही त्यांनी जाणून बुजून आम्हाला हे केलेलं आहे, अपात्र केले. तर आमचं जो म्हणणं आहे सगळ्यांचं की आम्हाला इथेच कुठेतरी आम्हाला तो व्यवस्थित स्थलांतर करावं, ही आमची सगळ्यांची मागणी आहे. आता कुठे दिलं तुम्हाला? आता आम्हाला भांडुपला दिले आणि माझ्या मिसेसला ते मालवणीला दिले. तुम्हाला कुठे दिलंय? आम्हाला बोरवलीला कांदिवली सांगितलंय, पण कांदिवलीला मला जी लॉटरीमध्ये जी सिस्टम काढली त्यांनी आणि मी जाऊन पाहून आलो. जवळजवळ 4 तास मी फिरलो, ती जागाच तिथे अवेलेबल नाहीये. दुसरी गोष्ट, 40 वर्षाची दुकानं इथे आहेत. मी लहान होतो तेव्हापासून दुकानं आहेत आमची आणि त्याच्यावर आमचं घर चालतंय त्या दुकानावर. तर आम्हाला त्या बदल्यात तुम्ही तोंडी बोलताय. लेखी आम्ही कोर्टाला जागा द्यायला आम्ही कोणाचीच नाहीये, आम्ही सगळे सहमत आहोत. पण आम्हाला तुम्ही आमचं रोजीरोटी बंद करून आम्हाला भिकेला लावून तुम्ही काही करू नका, कारण कोर्ट हे न्याय देणारं व्यवस्था आहे. तुम्हाला नक्की कुठे दिलं दुकान आणि काय समस्या आहे? मला जे दुकान दिलेलं आहे ते मालवणी मालाड या ठिकाणी दिलेलं आहे आणि ते पहिल्या माळ्यावरती आहे. आणि सदर रूम मध्ये ना दरवाजा आहे ना पाणी आहे, पूर्ण खंडर झालेलं आहे. आम्ही काय कोर्टाच्या विरुद्ध नाही, कोणाच्या विरुद्ध नाही, गव्हर्नमेंटच्या विरुद्ध नाही, काय नाही. पण आमचं ते जे धंदा पाणी जे चालतोय त्याच्यामध्ये चालणार नाही ते फर्स्ट माळ्यावरती. तर आम्हाला हीच भीती आहे की आमचे फाशी लावायची वेळ येणार. मग हे समजून घ्या सरकारने. 10 लोक, पण 12 लोक इथे एका दुकानाच्या ह्याच्याने ते त्यांचं घर चालतंय. आता त्याच्यावरती आमचं हे करून ते तुम्ही निर्णय घ्या. याबद्दल पीडब्ल्यूडी आणि एसआरए काय निर्णय घेतं हे पाहणं महत्वाचं आहे. कॅमेरा पर्सन विनीत पेडणेकरसह स्वप्नील जाधव, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.